जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम आज होणार आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने आज मोरा या साईटवर म्हणजे मोरा साईडला मांगीरदेव झोपडपट्टी आहे त्या एरियामध्ये आम्ही आलो आहोत। तुम्ही पाठीमागे पाहू शकता आणि या ठिकाणी आज दिवाळी फराळ वाटपाचा हा कार्यक्रम होणार आहे आणि आजचा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर आपण जाऊया वाड्यावर आणि फराळ वाटप म्हणजे खाऊ वाटप कशा प्रकारे होणार आहे ते पाहूया। श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था ही विविध क्षेत्रात कार्यरत असणारी एक सामाजिक संस्था आहे। या संस्थेतर्फे दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। या गेल्या वर्षी आदिवासी वाडीवर आम्ही चिरनेरमध्ये दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम केला होता। असं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो। यावर्षी आम्ही इथे संघर्ष नगरमध्ये दिवाळी वाटपचा कार्यक्रम घेण्याचा आम्ही एक नियोजन केला। यासाठी आम्हाला मार्गदर्शन सुधीर मुंबईकर सरांनी केलं की या वस्तीमध्ये सर चांगलं म्हणजे मुले भरपूर आहे आणि आपली दिवाळी चांगल्या पद्धतीने इथे साजरा करता येईल, या दृष्टिकोनातून आम्ही हा स्थळ निवडला। आजचा हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी इथे प्रमुख पाहुणे म्हणून गणेश अधिकारी यांना विनंती करतो की त्याने या स्थानापन्नावर या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। नंतर हनुमंत पोतनेहरू यांना मी विनंती करतो की त्यांनी विराजमान व्हावे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संजय गायकवाड सर त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपला या संस्थेचे सल्लागार आहेत, नेहमी आम्हाला सिंहाचा वाटा असतो त्यांच्या मदतीचा, असे सुधीर मुंबईकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्य स्थानापन्न व्हावे। या संस्थेमध्ये आम्ही सगळंच म्हणजे वेगवेगळे पदाधिकारी आहेत, नेहमीच आम्ही एकमेकांना सन्मान देत असतो। या कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेले निकिताताई यांना विनंती करतो की त्यांनी बड्डे आहे का, हा तिचा वाढदिवस सुद्धा आहे आज, त्यांना मी विनंती करतो लगेच त्यांनी इंटरेस्ट दाखवून सगळ्या कार्यक्रमाची तयारी केली, खूप मेहनत म्हणजे त्यांनी मेहनत घेतली। तसेच तर सगळ्यात पद्धतीने मेहनत घेतली। मी सुधीर सरांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा। खूप मेहनत घेतली सगळ्यांना, तुम्ही टीचर जे आम्हाला आपल्या पोरांबरोबर आणि ही संस्था करते। कुठलाही कार्यक्रम असला पोतेनहरू यांचा इथे सत्कार करण्यात येईल। मी बोलतो की त्यांचा सत्कार करा।
आमचे गुरु आहेत त्यांचा आम्ही हा सत्कार करतो. नमस्कार. सर्व मान्यवर उपस्थित अतिथी, सदस्य, हितचिंतक आणि बंधू भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्राचे तर्फे आयोजित दिवाळीच्या या आनंदोत्सवाला आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. दरवर्षीप्रमाणे यावर्षी संस्थेच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हा आपला कार्यक्रम मांगीर देव मोरा रोड येथे साजरा होत आहे. हे एक सामाजिक एकोप्याचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून संस्थेचे नेहमीच समाजातील गरजू आणि दुर्लभ घटकांसाठी कार्य केले आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि आनंदाचा सण, आणि हा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून आज इथे आपण सगळे एकत्र येऊन करत आहोत. आपल्या उपस्थितीमुळे आणि सहकार्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी आणि यशस्वी होईल याची खात्री आहे. आणि हो, या खास प्रसंगी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी खाऊ वाटपमध्ये चांगलंच कार्य झालं, मग त्यामुळे आपण काही नकार देता आलं नाही. सरांनी फक्त गेल्या हप्त्यात मला फोन करून सांगितलेला की लगेच आपल्याला असं आयोजित करायचं आहे. तर मी लगेच त्यांचा मान घेऊन त्यांना लगेच होकार दिला. त्यावर त्यांनी मला काल फोन केले आणि आले इकडं बघायला पाहायला कशी व्यवस्था आहे. ते काल संध्याकाळी आलेले, मला इथे भेटून गेले. त्या अतिशय त्याची परवानगी घेतली. त्यांनी इथं परवानगी दिली आम्हाला करण्यासाठी. अशा प्रकारे या आजचा कार्यक्रम सुरुवात होत झाली आहे. आणि या निमित्ताने आज आमच्या निकिताताईचा वाढदिवस आहे. आज आमच्या संघर्ष नगर तर्फे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असं म्हणून माझे मी 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. स्वातीच झालं नाही. बंद करा. आपण सर्व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी फराळ वाटपाच्या कार्यक्रमासाठी आणि सर्व या दिवाळीच्या आनंदोत्सवात आपण सर्व सामील होत आहोत. याचा मला माझे इथे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, मित्र आहेत, सर्वच परिचयाचे आहेत. आणि हा गोड कार्यक्रम आज आपण इथे साजरा करत आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. याचा मला आनंद होत आहे. सर्व पालकांना विनंती आहे की ही संस्था सामाजिक कार्य करते, सामाजिक क्षेत्रात पुढे असते. कुठलाही धर्म भेदभाव आम्ही मानत नाही. अशी ही संस्था आहे की जिची स्वच्छता असेल, काही आपत्तीग्रस्त व्यवस्थापन असेल, काही ठिकाणी एखादा प्रसंग ओढवला असेल तिथे धावून जाणारी अशी ही संस्था आहे. मग या संस्थेमार्फत वेगवेगळे उपक्रम, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देखील या संस्थेमार्फत वाटप केलं जातं. या संस्थेचं सगळे पदाधिकारी आपल्यासारखेच सामान्य आहेत, परंतु ते आपला एक काहीतरी वाटा समाजसेवेमध्ये असावा म्हणून हे सहकार्य करीत असतात आणि आपल्याला मदत करीत असतात. आता मी तसं या संस्थेच्या माध्यमातून पण बोलतोय आणि माझ्या या विद्यार्थ्यांकडूनही बोलतोय की ही दिवाळी आपण सर्वांनी इथे आनंदोत्सव साजरा करावी ही विनंती करतो. इथे या सर्व
मांगीरदेव झोपडपट्टीतील ग्रामस्थांनी इथे या संस्थेला परवानगी दिली आणि या मुलांबरोबर या पालकांबरोबर आम्हाला गोड दिवाळी साजरा करण्यासाठी जी मदत केली याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि यानंतर
खाऊवर दाखव खाऊवाला. खूप छान, शाबाश. हॅपी दिवाळी सगळ्यांना. चला चला चला. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने आम्ही गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी राहतो. मांगीरगाव संघर्षनगरमध्ये इथं कोणीही असं सामाजिक कार्यकर्ते इथं येऊन कार्यक्रम केलेला नाही कुठल्या दुःखामध्ये. तर आम्हाला हा कार्यक्रम बघून पूर्ण मी संघर्षनगरच्या वतीने मी आपल्याला आभार प्रकट करतो आणि 2 शब्द बोलून मी माझ्या शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे यावर्षी आदिवासी आणि झोपडपट्टी किंवा ज्या संघर्षनगरमध्ये राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांची दिवाळी गोड व्हावी, कुठेतरी त्यांचे सुखदुःखात सहभागी होऊन आपली दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने यावर्षी दिवाळीनिमित्त हा आज फराळ वाटप संपन्न झाला आहे. या कार्यक्रमानिमित्त या संस्थेला म्हणजे हा कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली किंवा जे मदत केलं ते गणेश अधिकारी सर, त्यानंतर नंदू लांबे सर आहेत, आमच्या ओळखीचे आहेत, ते सुद्धा त्यांचंसुद्धा योगदान महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाबू दुर्गण्णा, हनुमंत कोतेनवरू, संजय गायकवाड यांच्यासुद्धा आम्ही संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथे हा कार्यक्रम घेण्याची संधी दिली. आणि नुसती संधीच नाही, ते कालपासून पूर्ण दिवसभर इथे राबत होते. गणेशसरांना आम्ही बघत होतो की कुठे ना कुठे त्यांची तळमळ आम्हाला दिसली. आणि जे सर आहेत हनुमंत सर, संजय गायकवाड सर वगैरे सगळं यांनी खूप चांगलं आम्हाला योगदान दिलं. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सर्वच सदस्य पदाधिकारी यांनी सुद्धा रात्रंदिवस मेहनत घेतली. फराळचं साहित्य आणण्यापासून सर्वांनीच, म्हणजे आता प्रत्येकाचं नाव घेणं योग्य ठरणार नाही, त्याचं नाव चुकून राहू शकते. तर आम्ही सगळ्यांचंच जेवढे पदाधिकारी आहेत, कारण ही संस्था ही कार्यकर्त्यावर टिकून आहे. जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळेच आपण ही संस्था टिकून आहे. त्या सगळ्या संस्था सदस्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर मुंबईकर सर यांच्या आदेशाने, यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम आज इथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो. नमस्कार. तर तुम्ही आता पाहिला असालच, आज आम्ही दरवर्षीप्रमाणे खाऊ वाटप हा कार्यक्रम उरण मोरा रोड मांगीरदेव झोपडपट्टी या एरियामध्ये केलेला आहे. आणि आजचा पूर्ण खाऊ वाटप कार्यक्रम, फराळ वाटप कार्यक्रम कशा प्रकारे झाला आहे तो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर आणि आजची व्हिडिओ आपली कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके. हॅपी दिवाळी.